आणि उद्या तुमचा भाऊ म्हणून जर सरकारला विनंती केली की हे 3000 रुपये, हे 1500 रुपयाचे 3000 रुपये पाहिजे, हे कधी म्हणू शकतो आपण? जेव्हा भर भरून त्यांना तुम्ही आशीर्वाद द्या. काय द्या? आणि आशीर्वाद कसा द्यावा लागते? असा द्यावा लागते नवनीत राणासारख्या? कोण कोण आशीर्वाद देणार हात वर करा. ज्यांनी आशीर्वाद दिला नाही तर मी तुमचा भाऊ आहे, ते 1500 रुपये खात्यातून वापस घेऊन घे. बरोबर आहे काय? तिकडे आशीर्वाद देणार नाही काय? बाहेरचे लोक आशीर्वाद देणार नाही काय? अरे आज एक लक्षात ठेवा की या सरकारने पहिले दिलेला आहे, पहिले देत आहे, आणि ज्यांचा खाल्लं त्याला जागलं पाहिजे अशा प्रकारचं धोरण ठेवून कोण ऐरा गैरा आता समोर उभा राहते त्याची पर्वा करू नका. जो आपल्या सोबत उभा आहे त्याच्या सोबत आपण उभं राहा, हे वचन सुद्धा आपण घेऊन पुढे गेलो पाहिजे. कारण की आपण नेहमी विचार करतो सरकारचे येतं तर घेत राहायचं, आणि सरकारनं दिलं घेत राहायचं, पण त्याला वापस देत राहायचं. तर देणाऱ्या सरकारी अजून मजबूतीने सरकार देत राहील, नेते देत राहील, आणि आमच्या गोरगरिबांचं कुठेतरी भलं होईल. हा विचार करायला पाहिजे ना आपण. नाही तर आता मला माहित आहे पावसाळ्याचे दिवस चालू आहे, अनेक मेंढकं बाहेर निघतात, आणि त्या मेंढकांना एकच असते की रवी राणा खराब आहे, रवी राणाचा हा काम आहे, रवी राणाचं ते काम आहे. अरे 5 वर्ष कुठे गेला बाबा? तर रवी राणावर टीका होणारे खूप टीका होईल, बोंडे साहेबांवर टीका होईल, नवनीत राणावर टीका होईल. पण एक लक्षात ठेवा, जो 5 वर्ष आपल्या सोबत राहते तो आपल्या परिवाराचा सदस्य राहते. जो बरसाती मेंढकासारखा बाहेर निघते, बरसात गेल्यानंतर गायब होऊन जाते. म्हणून या बरसाती मेंढक्यांपासून सावधान राहा. अनेक लोक म्हणतात आता नवनीत राणाला पाडलं, आता रवी राणाचा नंबर आहे. अरे रवी राणा हा खाली हात आला होता, खाली हात जाणार आहे. रवी राणाच्या जीवनामध्ये एकच आहे उदाहरण, गरिबी आली तर लाजाचं नाही आणि श्रीमंती आली तर माझाचं नाही, या विचाराने रवी राणा काम करतो.